बघूया आपण. बरोबर. म्हणजे सुरुवातच होते ती त्याच्या रूपाच्या वर्णनाने. हो, गजानन म्हणजे हत्तीचं तोंड, गिरिजा कुमार म्हणजे पार्वतीचा पुत्र, लंबोदर मोठं पोट, ही नावं तर माहिती आहेत. हो, पण त्यातही गंमत आहे. जसं की एक दंत, एक दात, किंवा शूर पकडणं म्हणजे सुपासारखे कान. शूर पकडणं, त्याचा काही विशेष अर्थ आहे का? आहे ना. स्तोत्रात अशी कल्पना केली आहे की त्याच्या त्या मोठ्या कानांच्या नुसत्या हलण्याने जी हवा निर्माण होते ना, त्यानेच विघ्न दूर होतात. अरे वा, म्हणजे हे फक्त शारीरिक वर्णन नाहीये, तर त्याच्या कामाचं प्रतीक पण आहे. अगदी. आणि त्याच्या चेहऱ्याचं तेज बघा कसं वर्णन केलंय. तप्त सोन्यासारखं किंवा उगवत्या सूर्यासारखं तेजस्वी. यातून काय दिसतं? केवळ सौंदर्य की अजून काही? मला वाटतं हे तेज म्हणजे शक्ती आणि ज्ञानाचं प्रतीक आहे, नुसतं बाह्य रूप नाही. बरोबर. आणि मग इतर वर्णनं पण आहेत. हातात परशू, कमरेला साप, यज्ञोपवीत म्हणूनही साप, 4 हात, मोठे डोळे. हो, ही सगळी चिन्ह त्याच्या सामर्थ्याची, नियंत्रणाची आहेत. तो विश्वाचं पालन करतो, तेही कसं तर निर्विघ्नपणे. हे पण म्हटलं आहे. म्हणजे विघ्नहर्ता किंवा विघ्नांतक ही भूमिका तर केंद्रस्थानी आहेच. नक्कीच. श्लोक 1, 2, 12 मध्ये त्याचा उल्लेख आहे. विघ्नांचा नाश करणारा. पण फक्त संकट दूर करणारा नाही येतो. असं पण म्हटलंय की जे त्याचं चिंतन करतात त्यांची विघ्न तर जातातच, पण सगळ्या इच्छा पण पूर्ण होतात. हा महत्वाचा